नमस्कार मंडळी, कोकण जादर्श युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले मी काही ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ वगैरे केली नाही अपलोड यूट्यूबवरती. सो माझे फ्रेंड्स वगैरे बोलवते की काय भाई यूट्यूब वगैरे सगळे बंद केले त्या ब्लॉगिंग वगैरे. तर तसं काही नाही, मी आता मुंबईला आलो असतो त्याच्यामुळं मुंबईमधली गर्दी माणसं वगैरे बघून मला काही सुचत नव्हतं व्हिडिओ कशी करू काय बोलू. तर आता पाऊस पण आला, मी पण छत्री पण नाही आणली आणि मला आता जे काम करायचं होतं ते पण झालं नाही. आणि मी आता आलो कल्याणमध्ये तिसगाव नाक्यामध्ये. मला थोडंसं देवाच्या दिव्यासाठीला वाचायसाठी आणायचं त्याच्यावरती मी आता दुकानात चालू आहे. नाट्यात पण थोडीशी गर्दी आली, संध्याकाळचा लोकांचा घरी जाण्याचा टाईम झाला आहे कामावरून. सोबतच पोरांचा देखील घरी जाण्याचा टाईम झाला आहे. एक्स्ट्रा क्लासेसवरून आता एक्स्ट्रा क्लासेस म्हटलं की तुम्हाला आठवलं कसं की मला माहिती तुमच्या मला काय आले असेल, पण तसं नाही. आता मुंबई म्हटल्यावरती पहिलीचं पोरगा यायला लागला की एक्स्ट्रा क्लासेस चालू होतात. तुम्ही आता नाट्यात आलो पाऊस पण बघा चालू झाला आहे मुंबईचा मस्तपैकी कल्याणला आमच्याकडे. पावसाला मग मी पण इथे दुकानात थांबलो, कारण आजूबाजूला जेव्हा दिसलंच नाही त्याच्यामुळे पाऊस पण एकदम आला आणि मी छत्री तर आणलीच नव्हती. आता माझी लहान सवय आहे बाहेर पडायचं म्हटलं की छत्री नाही घेऊन जायचं. आता मुंबई आहे, गावचं कसं गावात म्हटलं की बाहेर पडायचं म्हटलं की पावसात छत्री घेऊन जावी लागते, कारण आसपास जवळ काय सहारा नसतो त्याच्यामुळं. पण इथं मुंबईत कसं दुकान वगैरे जवळ असतं त्याच्यामुळे पाऊस आला की थांबता येतो, म्हणून मी त्या हिशोबाने छत्री घेऊन येत नाही. एकदाच नाही माझं दरवेळेस असंच झाले. तर आता नेक्स्ट टाईमपासून मला सोबत छत्री घेऊन ठेवायला लागणार आहे. आता पाऊस कमी झाला आहे, लवकर आपलं काम करतो आणि मी घरात जातो. नाही तर परत मोठा पाऊस आला तर काय मला दुकानात जाता येणार नाही, तर इथे थांबायला लागेल. आणि मला टायमिंग पण झाला सगळं मध्ये येण्याचा. म्हणजे असं वातावरण आहे आमच्या वेळेला पावसाळ्याचं. ते आता झालेलं आहे आणि मी आता निघालोय जवळच आमच्या इथे कल्याणमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये. खूप दिवस झाले आज उद्या जाईन म्हणून काय टाईम भेटत नव्हता. तर आज तसं करूया, त्यानिमित्तानं मंदिर पण चाललं होते मंदिरामध्ये. मंदिर तरीमरीचं आहे, ते देवीचं पण दर्शन होईल, सोबत व्हिडिओ पण करायला होते. अशी आता मंदिराच्या बाहेर मस्तपैकी फुलवाल्यांचं दुकान ओपन झालेली आहे. तर आता संध्याकाळचा भक्तांचा मंदिरामध्ये येण्याचा टाईम असतो, तर त्याच्यासाठी हारवाल्यांनी आपली दुकानं सुरू केलेली आहेत. तर हा आमच्या इथल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. तर संध्याकाळची वेळ आहे, सो काळोख होत चाललाय. आणि हे आहे आमच्या इथल्या जरीमरी देवीचं मंदिर. बघा संध्याकाळची वेळ आहे, सो माणसं वगैरे येऊन तिथे बसलेली आहेत. तर थोड्या वेळातच आरतीची देखील वेळ होईल. तर हे असं मंदिरासमोर खामदेव म्हणून देवाचं थोडीशी जागा केलेली आहे. मला पण नाही समजलं काय आहे ते नक्की, पहिल्यांदाच बघतोय. जय खामदेव म्हणून लिहिलेलं आहे. त्या समोर दोन्ही साईडला असे वाघांचे मूर्त्या बनवलेल्या आहेत. आत्ताच पाऊस वगैरे पडून गेला त्याच्यामुळं मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो एकदम थंडगार वातावरणात झालेला आहे. हे समोर आहे आपल्या मोठं मंदिर, आई जरीमरी मंदिर.
तर मस्तपैकी माझं देवीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. मस्तपैकी आपण देवळात गेल्याच्या नंतर एकदम मन प्रसन्न झालं. सोबतच आता पाऊस पडून गेल्याने वातावरणात पण एकदम थंडावा निर्माण झाला आणि त्याच्यात देवीचं दर्शन म्हणजे एकदम भारी वाटलं. मस्तपैकी मंदिरामध्ये माणसं वगैरे जमलेले आहेत. जसं की आता मला वाटते की आरती आहे, तर त्यासाठी आता माणसं जमलेली आहेत आणि संध्याकाळची वेळ म्हटल्यावरती मंदिर पण जवळ आहे. सो माणसं वगैरे त्यांच्या नातवं वगैरे म्हातारी माणसं वगैरे घेऊन येतात फिरण्यासाठी. तर मुंबई आहे म्हटल्यावरती त्याच्या आसपास तरी आमच्या इथे काही फिरण्यासारखं जागा नाही. सो इथे मंदिर आहे, त्याचा परिसर पण मोठा आहे. तर त्याच्यासाठी त्या मंदिराच्या परिसरामध्ये खेळण्यासाठी किंवा असं बसण्यासाठी म्हातारी माणसं वगैरे येतात. की दररोजची येतात, आज पण आलेली आहे. तर चला थोडा वेळ थांबून बघूया काय जर आरती असली तर आरती आपल्याला भेटेल. आपण नशीब पण जेव्हा भारी म्हणजे एकदम फर्स्ट टाईमलाच आलो आहे आणि फर्स्ट टाईमला आल्या आपल्याला आरती भेटेल. मी कधी याच्या अगोदर या मंदिरामध्ये कधी आलेलो नव्हतो, पहिल्यांदाच आलो आहे. सो भारी वाटलं एकदम आणि अवतीभोवतीचा परिसर बघून देखील एकदम मन प्रसन्न झालं. तर आता काळोख पण होत झालं आहे, त्याच्या जास्त काळोख पडण्या अगोदर घरी जायला पाहिजे, कारण घरी पण जीवापासी करायचे. तर बघूया काय आहे. मंदिराच्याच बाजूला आहे असं तळ आहे चांगलं, बघा कसे हत्ती आहेत आणि आता इथे पावसाचं पाणी देखील भरलेलं आहे. तळ्यामध्ये मासे देखील भरपूर आहेत. आता तर माझं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आपण मला तर असं वाटतं की आता काय आरती वगैरे होणार नाही मंदिरमध्ये. सो आपण आता घरातून गेला पाहिजे. काळोख होतं आणि पाऊस पण नाही, पाऊस आला की सगळं पूर्ण चिखल होतो. तो घरी पण कोण नाही, तर मला मस्त घरी दिवा वगैरे वस्तू करायला लागेल. मला आता इथे एक दुकान भेटले, बघूया त्या दुकानामध्ये मला पाहिजे त्या वस्तू भेटतात काय आहे त्याच्या. तर आता माझी कामं वगैरे सगळी करून देवाचं दर्शन वगैरे घेऊन निघालं. पाऊस पण यायला लागलाय आणि काळोख पण पडायला सुरुवात झाली. संध्याकाळ झाली 7 वाजले. आता धावत घरात जायला लागली. मुंबईला आल्यावरती हा प्रॉब्लेम होतो, बाहेर पडल्यावरती रस्त्यावरती चालायला जागा भेटत नाही आणि त्याच्यात संध्याकाळ असली तर काय विचारायला सुद्धा. वेलकम बॅक मित्रांनो, इट्स अनदर डे अँड मी आता मस्त एक निघालो मम्मीसोबत धनुर्मी करायला. संध्याकाळचा टाईम आहे, तो झोपलेलं होतं. राजगोलीचं पुस्तक कारण तिला जायचं होतं मार्केटमध्ये. तर त्या निमित्ताने मग मार्केटमध्ये जायचं आणि बाहेर जायचं म्हटलं होती काय मस्त इथं मस्त म्हटलं फ्रेश वगैरे झालो तिकडून त्याला. आणि आपल्या पोरांचं सगळं एकदम काय कपडे वगैरे नटूपटू करायचा नसतं. एक ट्रॅक टी शर्ट घातली आणि निघालो मार्केटला. तर मार्केटला सांगते कारण की आईचं थोडंसं काहीतरी काम आहे. नाही तर तुम्हाला वाटतं की घरी म्हटलं की मुंबईचं काय फिरायण्यासाठी असते ना, तर तसं नाही तर काम करू याच्यासाठी मी आता आईसोबत निघालो. तर निघालोय बसून त्याच्या वाडीचा जो मुलगा आहे आपला, तो त्याच्याकडे आई कधीपासून बघत होती जायचं त्याचा ॲड्रेस माहीत नव्हता. तो आज त्याचा ॲड्रेस आई आहे, त्यांनी थोडासा ॲड्रेस दिला आहे. तर बघूया पुढे जाऊन तुमचा ॲड्रेस बाकीचं सगळं आपण शोधून काढूया. नाही पुढे राहते आकाशसागर पुढे आहे बिल्डिंग. 7 दिवस केले मी बाई इकडनं येऊन जाऊ. तर माझ्या चुलत असल्याची बिल्डिंग होती ती आई विचारते आकाशसागर बिल्डिंग ती अशी जरा कावडी कावडी झाली. म्हटलं की सगळ्यात कावडी कावडी झालं होत मला पण झालं. ह्या रोजी मी 6 ते 7 दिवस जॉब केलेला. तर मला माहिती आहे आकाश सगळ्या बिल्डिंग तिथे आणि ती आईला आधी दाखवायचे. तो आई पण आता शिवाय द्यायला सुरुवात केलाय. ती बरोबर होती की गावाला पण ते करत होते. आता इथं मुंबईला आल्यावरती पण तिला काय माहिती लोक म्हणजे काय असतं बाई एकदम प्रो लेवलची आई देते खूप चालू झाल्यावरती. सो गणपती पण आता मस्त की मूर्त्या तुम्हाला दाखवल्याच दुकानांमध्ये कशा आल्यात त्या. कारण आता महिन्यापर्यंतच आपल्या घरात देखील त्या मूर्त्या येणार आहेत. आम्ही पण आता सांगितलेलं आहे आमच्याकडे मूर्ती घेऊन येते त्याला. तर त्यांनी काही कारणास्तव मूर्त्या अजून तरी आणलेल्या नाही. त्याला हा मूर्त्या आणल्याच्यानंतर फोटो पाठव जेणेकरून आम्हाला चॉईस करता येईल. सो ही ती बिल्डिंग आहे आकाशसागर.
बघा आकाशसागरवरती नाव देखील आहे. ही आईला बघायची होती. थोडासा पाऊस आहे त्याच्यामुळे सगळी चालायला सगळी किचकिचीत वैताग येतो. चिकचिकीत सगळं माझे पाय पण बघा काय होते. तो संध्याकाळचा टाइम आहे. सो रस्त्याला गर्दी वगैरे खूप झालेली आहे कारण लोकांचं कामं वगैरे त्यांचा टाईम असतो. त्याच्यामुळं मुंबईच्या कामी गर्दी झालेली आहे. चालता पण येत नाही. त्याच्यात आता थोडासा असा भुसा पाऊस आहे. कोकणी म्हटलं ती भुसा वगैरे येणार आहे. तो तसा पाऊस आहे त्याच्यातून पण चालता येत नाही. पण हळूहळू इतर ब्रेक चालू लागते मुंबईपासून. तर गावात असं कसं पण चाललेलं लगून जाते. पाऊस गेलेला आहे थंड झालं. आणि चिखलातून एवढा प्रवास करून आम्ही आता चटणी नाक्याजवळ पोहोचले झालेला आहे. अर्धा प्रवास केलेला आणि आता अर्धा प्रवास करायचा आहे. तो अर्धा प्रवास करायचा आता इथून परत रोशनला फोन करायला लागेल. माझ्या सगळीजण बघताय